तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत होतं. मंडळी, आज आपण आलेलो होतो म्हणजे पेनमध्ये, खास करून चिवणा मासा पकडण्यासाठी. आता या माशाला तुमच्याकडे काय बोलतात नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सकाळी वाजल्यात ते म्हणजे 6:30. तर 6:30पर्यंत आपण पेनमध्ये पोचलेलो आहोत. तर आता आपल्या लोकेशनवर पोचलेलो आहोत आणि चिवणी पकडण्यासाठी या बघा, आपण सर्व साहित्य वगैरे, जाल वगैरे आणि आपल्यासोबत आहेत ना मित्र आहेत, त्यांचंही तुम्हाला ओळख करून देणार आहे. तर चला मंडळी, करतोय व्हिडिओला सुरुवात, कारण आता आहे ना जाळं टाकायला सुरुवात करणार आहोत. आणि आपला मित्र मित्र नाव काय? विशाल. आणि आपला मित्र आता जाल टाकतोय. हे बघा, सुरुवात केलेली आहे जाळ टाकायची. हे बघा, या बाजूतून त्या बाजूला जाळ टाकले, जाळ टाकत टाकत. चला, मी नाही घ्या. हे बघा, आपण पाण्यात जात नाही, कारण पाणी खोल आहे आणि प्लस आपण माईक लावलेलं आहे. हे बघा, मधून गेल्यानंतर पाणी खोल आहे. हे बघा, पाणी किती खोल आहे बघा, मानेपर्यंत पाणी आहे. आणि इथे एका बाजूला होडीतून जाळ टाकतायत. हे बघा. तर चला मंडळी, सुरुवात केलेली आहे. आता बघूया जाल्याला किती भेटतात ते. गुलशन पहिलीच गोणी झालेली आहे, कडक अशी आहे आणि आवाज पण करतोय. अच्छा पण इथं खोल आहे जागेवर. हे बघा, अर्ध्या तासात पहिलीच गोणी झालेली आहे. चला आणखीन बघूया, आता प्रयत्न तर चालू ठेवू आपण. हे बघा, पहिलीच गोणी कडक अशी. हा बघा, पहिल्याच गोणीचा चिवणा. 2 लागलेले आहेत. हे बघा, आता सुरुवात झालेली आहे, हळू हळू. जातो. गुलशन गुलशन एक 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 लागते, थेंबे थेंबे पाणी साचे. कुठला घेतो त्यांना काय हा बघा, याचा आवाज बघताय, मांजरीसारखा आवाज, जसा जनावर गातो ना तसा आवाज याचा. गावडीचं आहे. हे बघा, पेरीचं आहे. हे बघा, आणखीन एक लागलेलं आहे. टायमातून लागतोय इथं. फेकू काय तिकडं फेकून काय कशी, मी कसं बघू बघ. अरे थांबूया, ताण कमी होते. निश्चित वाया जाईल आपली सगळी दिवस. वरती टाकू कालच्या जागेवर, टप्प्याटप्प्यानंच भेटतं इथे. घेऊन जाऊ. आणि पाणी जास्त असल्यामुळे आहे ना, पट्टा पण धरलेला. हे बघा, पाणी जास्त असल्यामुळे थोडं कमी भेटतं. तर जरा आणखीन थांबून आपण पुन्हा एकदा जाळ टाकणार आहोत. दाखव. हा बघा, हे बघा, पेरीचं आहे. हे बघा, अजून एक, म्हणजे आता सुरुवातच झालेली आहे, फक्त आपल्याला थांबावं लागणार आहे. पाणी जास्त आहे. चला, हे बघा, जसा का किती याजन आले ना, किती नाही जबाई ना.
बघला मी म्हणून येत नाही. मनोज व्हिडिओ कॉल तुम्ही केली याला बोलली ये तर आला नाही पप्पाने लावलेली अरे बघा गाणी बोलत होता कोणतं चालू होता तो ऐकत होतो तुला लक्ष नाही. एक नंबर म्हणजे सुरुवातच झालेली आहे बोलायला लागेल, कारण सुरुवात झाली आणि आपण जाल काढला असं एक लॉजिक पकडायला लागेल. हा बघा भाई माशांवर पण अंधश्रद्धा चवली बघा. भोईस ना, भोईट लागलेलं आहे बघा. एक नंबर छोटासा भोईस लागलेला आहे. एक चिवणा एक भोईस. हा बघा भोईस लागलेला आहे. फिलिपिया तर मंडळी 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटामध्ये चिवणा लागतात. खूप पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आज मासली थोडी कमी भेटते. आणि हे बोलतात की काल चिवणी जाम भेटली पण आज जरा कमी भेटत आहेत. पण काय हरकत नाही, टप्प्याटप्प्यात चिवणे भेटतात. आणि चिवणा मासा आहे ना, त्याला 3 जे काटे असतात ते खतरनाक असतात. ते जर लागले तर मग वांदा होऊन जातात. त्याच्यामुळे दातात तोडायला लागतात जेणेकरून जर जाळ्यातून पटापट निघतील. तर चला काय हरकत नाही, टप्प्याटप्प्यातून मस्त मासे भेटतात. आणि हा बाई आहे ना, दातातून नुसते काटे तोडते चिवण्याचे. कुठला कोलगेट वापरते का माहिती, नुसता कटा 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 तोडते बस काटे. बाई कुठला डाबरलाल कुठला कोलगेट वापरते का माहिती. तर हा बघा ही खाडी बघताय तुम्ही, आणि अशा ठिकाणी आपण मासे पकडतोय. ॲडव्हेंचर याला बोलतात. मस्त अशी मजा येते मासे पकडण्याची, फिलिंगच वेगळी आहे. ज्याला मासे पकडण्याचा शौक आहे ना त्यालाच माहिती. आणि मस्त असे बोईट टप्प्याटप्प्यात भेटतात, चिवणं भेटतात. आणि एक करपाल लागलेली होती बिग साईज, ती पण गेली. काढशील जाऊ वरती कर. हा बघा काढतोय. मस्त असं बेडकासारखा चिवणा लागले बघा, बिग साईज, एक नंबर साईज आहे. मनोज सोबत राहिला असताच नाही हां तुला बिंदास शूट करायला भेटला. पाणी कमी आहे तिकडे, पाणी खोल आहे. हे बघा मंडळी, आत्ता खरी लागायची सुरुवात झाली आहे. खूप वेळ झाला पण आत्ता चिवणी लागायला लागली. एक नंबर मस्त मजा आली. भले टाईम लागला पण चिवणी आता भेटायला लागली. भेटणे हे गरजेचं आहे. मग तो एक असो, 2 असो किंवा जास्त असो, पण एक भेटणं गरजेचं आहे. गुलशन आज काय जास्त वाटण आहे. हे बघा सर्वात जास्त आपल्या बाईनेच चिवणी काढलेली आहेत. बघताय तुम्ही, आतापासून मला घरी यायलाच लागलेली आहेत. हा बघा एक आणखीन एक आपल्याला चिवणा लागलेला आहे. मस्त गुलशन. अशी
मीडियम साईजची लागत चाललेली आहेत, कारण आता हळूहळू भरती येत चाललेली आहे. काय आवाज वाजतोय. ते बघा, जेवढी जालेला घाण पण अटकलेली आहे, पण चिवडी पण तशीच भेटतात. एक नंबर. फिलिपिया याला बोलू ये तर आला नाही. पाणी आलेली अरे बघा, गाणी बोलत होतं कोणतं आलो का तुम्ही बरोबर यायला बोललो 6-7-5:30ला निघलेलो, येता पण यो काय ऐकलं नाही. मग बरं काय करू, लेट आलो असतं तरी झालं असतं का, बोटीची पण व्हिडिओ झाली असती, पण काय? ऐकलं नाही. मजा होते बरं. कमीत कमी आतापर्यंत आहे ना आपल्याला चिवणी 15च्या वरतीच भेटलेले आहेत. 15-20 भेटले असतील आत्तापर्यंत. आणि ते पुढे पण बघताय तुम्ही, हा बघा, मस्त असा बोईस लागलेला आहे. पण बोईस जो मासा आहे ना, तो जास्त जिवंत नाही राहत. कमीत कमी 3 मिनिटाच्या आतच तो फिनिश होते. हे बघा, बाई जरा दाखव आतापर्यंत किती भेटल्यान. हे बघा मंडळी, मस्त असे भेटलेले आहेत. कमी कमी 20-25 तरी, म्हणजे 15च्या वरतीच आहेत. बोईस, एक कारपाल आणि बाकीचं चिवणे आहेत, मीडियम बिग साईज. आणि हा बघा, आपल्या बाईला अजून एक लागलेला आहे मस्त, बिग साईजच बोलू नये. चला, पाण्यात नाहीत नाही पाण्यात नाहीत ना. हे बघा बघा, कडक काम केलेलं आहे भाईने, मस्त असं लागलेलं आहे. पण तेवढ्या लांबून आपल्याला जाताना आहे ना, त्याच्यामुळे इथूनच झूम करतोय. कडक मस्त असं लागलेलं आहे बघा, एक नंबर काम केले. आणि इथं आपल्या बाईला सुद्धा एक मस्त असं लागलेलं आहे, तिकडं पण लागले, इकडं पण लागले, दोघांनी काम 25. नाईक साहेबांनी तर एक नंबर काम केलेलं आहे. सगळ्यात जास्त नाईक साहेबांनाच भेटलेले आहेत. एक नंबर. शेवटी ब्लॉगरच नाही. हे बघा मंडळी, जसजशी भरती वाढत चाललेली आहे ना, कारण आता भरती यायला सुरुवात झालेली आहे, पण जसजशी भरती वाढत चाललेली आहे तसं तसा चिवणा मासा जास्त भेटत चालले. आता असं झाले का, तिथं भेटायची वेळ आली आणि आपला निघायचा टाईम एक झाला, तर काय करणार, नाही इलाज आहे. चला, पाण्यात नाहीत नाही पाण्यात नाहीत ना. बघा कमरेच्या वरती आता पाणी येत चाललेलं आहे. थोड्याच वेळेला तो मानेपर्यंत कधी येईल ना, सांगू शकत नाही आहे. त्याच्यामुळं फटाफट आपण चिवणे काढायची सुरुवात केलेली आहे. त्या व्हायला काही फरक नाही पडत, आपापला काढतोय मस्त 5-5 मिनिटाला एक 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 एक. आणि या भाईने पण 2 नंबर काम केलेलं आहे. जेवढ्या जणांमधून नाईक साहेबांचा 1 नंबर, आपल्या भाईचा 2 नंबर. हे बघा मंडळी, जसं बोललं तसंच होत चाललेलं आहे. भरती वाढत चालली आणि चिवणं लागत चाललं. आता काय नाईलाज आहे. चला, आता निघायचा टाईम झालेला आहे. जेवढं भेटेल तेवढं काढा आणि निघा, कारण पाणी वाढत चाललं. पहिला कमरा होता, आता कुठे आला, छातीपर्यंत आला.
आणि आता छातीच्या वर सुद्धा पाणी होत चाललेलं आहे. आता बघा छातीच्या वरती सुद्धा पाणी चाललेलं आहे. हे बघा असं पाणी आहे ना, भरतीचं पाणी कधी वाढेल कधी कमी होईल सांगू शकत नाही आहे. ज्याला जो समुद्रामध्ये जास्त वेळ राहतो काम करतो त्याच्यात त्याला अंदाज. हे बघा पण काय हरकत नाही आहे. मस्त असं भेटत चाललेत आपल्याला. एक गुलशन नंबर. चला बघूया आता. वरती गेल्यानंतर तुम्हाला सर्व दाखवणार आहे. आता बघूया. हा बघा आणखीन एक आपल्याला चिवणा लागलेला आहे. बिग साईजच आता लागत चाललेलं आहे आणि ते पण पिरीचे. काहीच भेटतात आपल्याला बिना गाबोलीच्या, पण चिवण्याची पेर आहे ना म्हणजे गाबोली खायला एक आगली वेगळीच मजा आहे. काही लोकांना जमत नाही पण आपल्याला सगळं चालतंय. किती टाइम लागते याला करायला? मनोज सोबत राहिला असतास नाही हां तुला बिंदास इथे बघताय दोघे रामश्याम मस्त. एकाने जाल खांद्यावर एक चिवणा काढताय. काय भाई बरं नाही एक नंबर. चला त्यांचा तुम्हाला आवाज येणार नाही कारण आपण लांबून झूम केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा आवाज एकदम आणि एकदम कमी येईल. आला तर ठीक नाही तर नाही कारण ऑलरेडी आपण झूम केलेलं आहे. कारण भरती वाढत चाललेली आहे आणि आपल्या छातीला येतो म्हणजे माईक, त्याच्यामुळे आपण किनाऱ्याला आलेलो आहोत. पण आता तुम्हाला इथूनच झूम करून दाखवतो कारण आता चिवणा लागत चाललेलं आहे. हे बघा मंडळी बिग साईज चिंबोरी लागलेली आहे एकदम कडक कवटाची. एक नंबर. म्हणजे चिंबोऱ्या लागले छोट्या मोठ्या पण ही एक बिग साईज लागलेली आहे एक नंबर. आणि चिंबोऱ्याचे शेंगर गाळलेले आहेत. चला कारण झालेला घट्ट धरून ठेवलेला होता. हे बघा इथं बघा एक लागला का एक इथे लागत चाललेलं आहे मस्त. जसं बोलल्याप्रमाणे होत चाललेलं आहे. जशी जशी भरती वाढत चाललेली आहे तसा चिवणा मासा लागत चाललेला आहे. एक झाला का एक. हे बघा अजून एक लागलेलं आहे. मस्त बिग साईजच लागलेलं झालेलं आहेत. म्हणजे भले टाईम झाला पण मस्त असं लागत चाललेलं आहे दादा. आणि वरती गेल्यावर तुम्हाला सर्व दाखवणारच आहेत आणि आपल्यासोबत किती जण असतील ना ते सुद्धा दाखवणार आहे. हे बघा तर मंडळी सकाळी 6:30 म्हणजे आपल्याला इथे 6:30ला पोहोचायचं होता. तर घरातून आपण निघलेलो होतो म्हणजे 5 वाजता उठलो. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि डायरेक्टली आपण इथे आलेलो आहोत. का तर या वर्षाची पहिलीच व्हिडिओ आपली आहे 2026 आणि ती तुम्हाला दाखवायची होती. आणि पेनमध्ये आपण पहिल्यांदाच मासली पकडण्यासाठी आलेलो आहे ते पण अशा ठिकाणी. एक वेगळीच मजा येते म्हणजे चिवणा मासा पकडण्याची. तर चला जे काय आता तुम्हाला भेटतील ना ते सर्व दाखवणारे आहे कारण आता भरती वगैरे वाढत चाललेली आहे आणि आपण आहोत म्हणजे किनाऱ्याला. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करतोय. तर चला मंडळी हे लास्टचे 1 ते 2 चिवणी राहिलेले आहेत ते आता काढून आपण निघणार आहोत. तर चला पूर्ण जाल वगैरे आपण झुललेलं आहे. तर चला आता आपण आपल्या घरी जायला निघतोय. म्हणजे डायरेक्टली घरी नाही, आधी तुम्हाला चिवणी वगैरे दाखवू. तर चला मंडळी लास्टचे 1 ते 2 चिवणी राहिलेले आहेत ते आता काढून आपण निघणार आहोत. तर चला पूर्ण जाल वगैरे आपण झुललेलं आहे. तर चला आता आपण आपल्या घरी जायला निघतो. म्हणजे डायरेक्टली घरी नाही, आधी तुम्हाला चिवणी वगैरे दाखवू. चालतं. चला मंडळी एक नंबर चिवण्यांचा काम झालेलं आहे. दोघं पण निघालेले आहेत. तर चला मंडळी मस्त अशी चिवणी वगैरे पकडून रामश्याम निघालेले आहेत खांद्यावर जाले वगैरे मारून. तर इथे बघताय मंडळी मनोजला चिवणी भेटलेली मस्त असं बॉईस वगैरे भेटलेलं आणि
पेरीची चिवणी भेटलेली आहेत, काही बिना पेरीची भेटलेली आहेत आणि आपल्या मित्रांना बघा ज्यांना जास्त काय भेटलेलं नाही आहे. तर मंडळी आजची चिवण्यांची व्हिडिओ आहे ना एकदम ॲडव्हेंचर झालेली आहे, कारण जसजशी प्लेन आहे पण नंतरला मस्त असं चिवणी भेटली आपल्याला, कारण मस्त अशी पेरीची चिवणी भेटली आहे. तर मंडळी जर व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलला. तर चला भेटा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.